हे बघ अशी लेस आहे तुझ्याकडे जांभळे हीच लाव नाही का मॅचिंग तिथं ब्लाऊजचं सगळं सामान इकडे ठेवलं आहे ब्लाऊज पीस आहे ना पण ब्लाऊज पीस आहे ना काम आहे तुला कॉटनचा आहे मस्त पण लेस बारीकच लावायची का मग नाही नवीन मध्ये आहे ना रेसी आहे का इथं पायबर कुठे मम्मीने ठेवलं याच्यात ठेवलं ना आत बांधलं इथं किती भारी वाटतंय वातावरण बघ किती छान वाटतंय मम्मी त्या कुठे खाली वाटतं ताई किधर है तू ऊपर हूँ मैं टेरेस पे दिख गई क्या मैं हाँ का भारी भारी का माझे कसे डार्क आहे ना डार्क आहे ना येऊन जातो नाही ती जाऊन त्या मर्जीने शोध नाही छान ना आत्ताच्या लेस आहे ना कुठे गेला हेच आत्ताच्याच आहे ना अजून आहे आधीच आहे पण आत्ताच्या दिवशी विचारू का मम्मीला इथून तर ते तशी मग लेस पाहून मम्मी नवीन लेस कुठे ठेवलाय का खालच्या खोकड्यात खालच्या बॉक्स मध्ये आणि सगळ्यात हिरावायची हा गोल्डन भारी दिसत नाही ना जास्त कसं आहे ठेवून त्याच्यावर हा कुठला फिटिंगला तर मग काय करायचं नाही हा मग मी तेच जुगाड करणार होते तिथं थोडेसे ना पट्टी लावून देणार होते फिटिंग मध्ये हा तिथं आहे ना आता माई बसलीच शिवण्यासाठी आणि ना आम्ही दोघींनी ठरवलं नाही तरी आमच्या दोघींची सेम कलरच्या साड्या आल्या तिची पण मॅचिंग झाली मम्मीने पण असेच ठरवले मम्मीने आम्ही म्हणजे ठरवलं नाही आमच्या तिघींची सेम झाली न ठरवतात पर्पल घेतली आणि मी माझा ब्लाऊज ते पर्पल आणि सपना पण मला ना एकदा व्हिडिओ कॉल मध्ये म्हणत होती ती पण पर्पल म्हणत होती आणि मी सांगितलंच नाही का आधी कोणाला आपण कोणत्या घालायचं जवळपास सगळ्यांनी पर्पल चॉईस करायचं जास्तीच्या मनाने ज्याच्या त्याच्या मनानेच चॉईस केले सगळ्यांनी चला आता मी तुम्हाला पूर्ण शिवून झालं का मग दाखवते प्रियंकाचा ब्लाऊज हा तिने अर्धा थोडा शिवलेला आहे थोडा राहिलेला माझं फक्त स्लीव्ज जोडायचे आहे फिटिंग आणि थोडा जुगाड लावायचा आहे त्याच्यावर तो कंटाळा आला ना म्हणूनच हिच्या कधी नाही हे काय ना हा दोन कसं शिवलं होतं काय तुला काय सांगू माय करते दोरे संपले ना अस्तर संपले आणि ना आदल्या दिवशी शिवायला घेतला ना का शिवचे पप्पा नव्हते घरी म्हणलं जाऊ दे कुठे एवढं जास्त दिसून नाहीत ना मॅचिंगची तेवढंच आहे विदाऊट जाऊ दे काय होतं पाठीमागून दिसते का लई हा ना नाही दिसत जाऊ दे चल तू शिव आता मला आहे ना हॉल क्लिनिंग करायचं आहे सुरेखा ताई गेलीत भांडे घासण्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी काम वाटून घेतली मी ना आता प्रियंकाचा ब्लाऊज शिवते सुरेखा ताई मम्मी काहीतरी करते भांडे घासते हा कपडे काढतात आणि मला आहे ना हॉल आणि ते क्लीन करायचंय नाही सगळ्यांनी मस्त 7 वाजले ना ग जास्त घातलाय विराल कधी झोपी लावायचं पण तिला आता झोपत आली नाही मग तिला झोपी लावते का पण ती झोपल्यावर तुला इथं शिवता नाही येत ना येतं ती झोपली तर तिला काहीच प्रॉब्लेम नाही होत शिवायला तिला त्या आवाजाचा काही नाही झालेलं नाही तिला फक्त असा आजीचा विजीचा आवाज जर आला ना मग तिला उठायचं तसं नाही लागत किती शिव तर ना आणि ना तिची पर्स दाखवली आणि विराला लगेच तिची पर्स दाखवायला घेऊन तुला पाहायला का लगेच मम्मा आठवत कशी तुझी पर्स दाखव ना अगं मी तिच्या पायाची पप्पी घेतली चांगला बॉस काढत घातला त्याला काय नव्हतं त्याच्यात जातच नाही आतमध्ये काही जात नाही.
ही पुरी बाई तिची छोटी काय तर घेतले सगळी वाटतं. तर इथे ना प्रियांकाचा ब्लाऊज राहिलेला आहे थोडा शिवायचा. आणि इकडं प्रियांका आहे ना, तर इकडं प्रियांका आहे ना मस्त गप्पा मारत बसली. तुम्ही तर मस्त गप्पा मारत बसली ग. आणि मी तर नाही मी विराला सांभाळीन माझा ब्लाऊज कम्प्लीट करा. पाय विरा पा कसा शिवायचा मग ब्लाऊज. उद्या शिव थोडा तिला आहे ना मम नुसता मम तिला तू झोपेच लाव नाही झोपत येते अगं. चल खाली जाऊन खाऊ तो खातो आम्ही आता काहीतरी मग शिवतो. आणि आता वाजलेले आहे 7:45. खाल्ली चाललेली बिर्याणी पुरी वरती मस्त गप्प मारते दीदी आणि ताई. अयो तुम्ही तर इकडे का मला वाटलं किचन मध्ये असं. किचन हो गया क्या. ये देखो मेरे हस्बैंड क्या कर रहे हैं. रेसिपीज नाही शौकीन आहे तुम्ही खायचे रेसिपीजचे. ब्रश पडला विराचा. मी काय तर इथं ना सगळं एकत्र जेवण करत होते. सुरेखा ताई सपनाच आलं आलू आणि प्रियांका तिघींनी ना एकत्र जेवण केलं. मी पण होते पण मी इथं बसले होते. मी त्यांच्या आधी जेवायला बसले होते ना त्यानंतर आलं. प्लॅनिंग आमच्या नंतर झालं. आता आम्ही चौघी बसलो असतो एकत्रितच खायला. म्हणजे आता आम्ही सपना आली का मग आम्ही चौघी एकत्रित खाऊ. आणि आज आहे ना मस्त बिर्याणी. या दोन राहते आपल्याला. हा त्या दोन राहत्या खरंच. बर्थडे पर्यंत चालू ना. दोघींचा रील्स व्हायरल होतो. काय करतले. चालो इकडच्या हाताने चाललं. बापले 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 बापले. विरानी विराच्या बाबूर नाही ती कशी मागून राहिली बाई ना कशी बघते माझ्याकडे. बाई कण आलं आम्ही मागल्या वर्षी ना या दिवशी आम्ही म्हणायचो आज नाही व्हायला पाहिजे डिलिव्हरी. आज नाही व्हायला पाहिजे डिलिव्हरी. एकच